जगप्रसिद्ध वैज्ञानिक आणि पर्यावरण रक्षक सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडवून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या आशयाच्या मागणीसाठी आज जिजाऊ ब्रिगेड धुळे जिल्हा महिला संघटनेतर्फे धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर सुलभा कुवर, नूतन पाटील, अर्चना खैरनार, सीमा वाघ, उज्ज्वला पाटील, मनीषा पवार, पसुमती पाटील, उज्ज्वला पाटील, मलका बोरसे, अर्चना साळुंके, उषा नांद्रे आणि महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तर नीट परीक्षा याची पेपर फुटी आणि TET परीक्षेची जी प्रश्नपत्रिका फुटली या संदर्भात विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोनम वांगचुक हे गेल्या 18-20 दिवसापासून उपोषणाला बसलेले दिल्ली येथील जंतर मंतरवर, पण त्यांची शासनाने अजिबात दखल घेतलेली नाही आणि त्यांना काल उचलून नेण्यात आलेलं आहे। आणि जे काही विद्यार्थी म्हणजे 22 लाख विद्यार्थ्यांचं मनोबल खचलेलं आहे, याच्यामुळे ते खूप खालवलेले आहे। तरी शासनाने पटकन त्यांची दखल घ्यावी, त्यांना भेटावे, त्यांच्या मागण्या काय ते समजून घ्यावं अशी आमची मागणी आहे। आणि लोकशाही नाही पण दडपशाही सुरू आहे असं आम्हाला जिजाऊ ब्रिगेडला वाटतं आता। आणि याचा आम्ही जिजाऊ ब्रिगेड आणि ताराणी पूर्ण निषेध करतो आणि धिक्कार आहे या सरकारचा की काही ते दखलच घेत नाही।